नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण दिवसाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने करणार आहोत। त्याचबरोबर रत्नागिरीमधील इतर काही ठिकाण आज आपण फिरणार आहोत। आता आपण आलो आहे 18 हाताचा गणपतीचं दर्शन घ्यायला। ते पतितपावन मंदिर आहे, त्याच्या एक 5 मिनिट अंतरावर आहे। त्याच्या आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, त्याच्यामुळे फक्त मंदिर बाहेरूनच दाखवतो। आज आपण सकाळची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनाने केली। त्यानंतर मी जरा जाऊन आराम केला आणि आता जवळ 4-4:30 वाजलेत आणि आता मी निघालो बाकीचे रत्नागिरीमधील जे ठिकाण आहे ते पाहायला। आता मी आलो आहे रत्नागिरी किल्ला बघायला आणि त्या आसपास 2-3 ठिकाणं आहेत तीसुद्धा फिरूया। रत्नागिरी किल्ला येण्यासाठी आपल्या बससुद्धा आहेत, सिटी बस स्टँड आहे तिथून, किंवा रिक्षानेसुद्धा येऊ शकता। आणि काहीच ऑप्शन भेटलं नाही तर सिटीपासून मला वाटतं 5-5.5 किलोमीटर अंतर आहे फक्त, तर तुम्ही एक छोटा ट्रेक म्हणून चालतसुद्धा हा करू शकता। आता आपण पहिला लाईट हाऊस बघायला जाऊया। खूप वर्ष आला बंद होता, मागच्या वेळेला आलो तेव्हा सुद्धा बंद होता। आता मी ऐकलं ते चालू झालं आहे पर्यटकांसाठी, जाऊन बघूया। याची वेळ काहीतरी 4 ते 5:30 अशी आहे। त्यानंतर भगवती किल्ल्यावर जाऊया। हा आहे तो दीपस्तंभ जिथे जायचं होतं, पण गेटवर आलो आणि इथं कोणच नाही, गेट बंद आहे। दुसरा कुठला रस्ता आहे जायला ते पण माहिती नाही। चालू झालं असं ऐकलं होतं, बघितलं सुद्धा होतं। पुन्हा एकदा जाऊ दे, आपण पुढे आता किल्ल्यावर जाऊया। या साईडच्या किल्ल्याच्या तटबंदीवरून आपल्याला हा समुद्र पूर्ण बघायला भेटतो। मला वाटतं हा भाटाचा पूल आहे, हां त्या भाटाचा पूल आहे। दीपस्तंभ तर बंद होता। आता आपण भगवती किल्ल्याकडे जाऊया। भगवती किल्ल्याकडे जायला मला परत आता मेन रोडपर्यंत, जिथून आपण थोडा वर चढून आलो तिथून जाऊन परत भगवती किल्ल्यासाठी जायचं होतं। त्यापेक्षा मी इथे एक पायवाट दिसली मला, बघू त्या पायवाटने शॉर्टकट करून आपण किल्ल्यापर्यंत पोचू शकतो का। भगवती किल्ल्याजवळ एक श्रीवसृष्टीसुद्धा उभारली आहे, आपण आता तीसुद्धा तिकडे जाऊन पाहूया। त्या शॉर्टकट रोडने येत होतो, तिथून काही शहराची नजारे बघायला भेटते। हा इथे भगवती किल्ला आणि आपण इथून चालत आलोय वरून। त्याच्या मागच्या साईडला दीपस्तंभ आहे। अशा प्रकारचे गड किल्ल्यांची प्रतिकृती मी मागे बेळगावला गेलो होतो। मिलिटरी महादेव मंदिरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आपल्या महाराष्ट्राचे जेवढे गड किल्ले आहेत त्यांच्या प्रतिकृती तयार करून ठेवलेल्या आहेत।
आता आपण जाऊया भगवती किल्ल्यावर. शिवसृष्टी बघितली. संध्याकाळची वेळ असेल तेव्हा, कारण की इथे लायटिंगचं ज्या प्रकारे बांधकाम चालू आहे ते खूप मस्त वाटेल बघायला. आपण जे आता बघतोय त्याला पानभुयार असे म्हणतात. असे म्हणतात की गडावरून बाहेर पडण्यासाठी हा एक गुप्त रस्ता आहे. आता आपण पोचलोय रत्नदुर्ग किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ. किल्ला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतो. किल्ल्यावर आहे देवी भगवती देवी मंदिर. हा आहे तो भुयारी मार्ग जो आपण मगाशी बघितला होता. समुद्रमार्गे निघतो बाहेर, गडाच्या बाहेर. रेडे बुरुज. आता आपण गडाच्या तटबंदीवरून पूर्ण गड फिरून येऊया. किल्ल्यावर असलेलं वेताळाचं देऊळ. गडावर असलेलं देव खंडोबाचं मंदिर. आता आपण गडाच्या एका साईडला फिरतोय. गड खूप मोठा आहे. गडाच्या दुसऱ्या साईडला जाण्याचा मार्ग भेटत नाही म्हणून त्या साईडला मी जात नाही सध्या. आता अर्धा गड फिरून झाला आहे. 1-1.5 तास लागेल या साईडचा गड पूर्ण फिरायचा असेल तर तुम्हाला. भगवती बंदर देऊळ आहे त्या साईडचा गड. मागे सूर्यास्त होतोय. थोड्या वेळ सूर्यास्त बघूया. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.